बातमी पुण्यातून। जीबीएस साठी पुणे महापालिकेचं रुग्णालय सज्ज झालंय। कमला नेहरू रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात। रुग्णालयात जीबीएस रुग्णांसाठी 50 बेड आरक्षित आहे। उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी देखील करण्यात येते। पुणे महापालिकेचं कमला नेहरू रुग्णालय जीबीएस आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज झालंय। महापालिकेच्या या रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत आणि या संदर्भातली घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे महापालिकेला आदेश दिले होते। पुणे शहरासह जिल्ह्याभरामध्ये जीबीएस हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये फैलावतोय आणि या आजारावरती सामना करण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेचं हे कमला नेहरू रुग्णालय जे आहे ते सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 50 बेड्सची क्षमता असणारं हे जे आहे तो फ्लोअर या सगळ्या जीबीएस या आजारासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि जर का पेशंट्स मोठ्या संख्येने वाढले तर आणखीन कॅपॅसिटी जी आहे ती वाढू शकते, अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतंय। जे काही संशयित रुग्ण आहेत त्यांच्यावरती देखील उपचार जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते केलं जाते, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये हा आजार जो आहे तो फैलावतोय। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते रुग्ण सापडतायत आणि या सगळ्याला जे आहे ते सामना करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा किंवा इतर वैद्यकीय यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण का जवळपास काही दिवसांमध्ये 100 पार जो आहे तो रुग्णांचा आकडा जो आहे तो गेलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या आजारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा या आजाराला 2 हात करण्यासाठी सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून सज्ज झालेल्या आहेत। महापालिकेचा हा हॉस्पिटल असल्यामुळे, हे रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते मोफत उपचार रुग्णांवरती केले जातील, कारण का उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेला याबाबतचे आदेश दिलेले होते। रुग्णांना जे आहेत ते मोफत उपचार झाले पाहिजे अशा प्रकारचं मत जे ते व्यक्त केलं गेलेलं होतं आणि त्यानंतर हे संपूर्ण रुग्णालय आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।